राघव ज्या व्यक्तीची आतुरतेने वाट बघत होता ती व्यक्ती फायनली आली, राघवची माऊ. त्याची फेवरेट माऊ आल्यानंतर त्यांचे ड्रॉइंग सेशन सुरू झाले. काय सुंदर चित्र काढले बघा तितिक्षाने राघवचं, पण त्याने ते सगळं पुसून टाकलं आणि त्याच्या बदल्यात हे चित्र काढलं तितिक्षाचं. बघा क्या बात है. राघवला तितिक्षाकडूनच जेवायचं होतं. तिने त्याला भरवलं आणि एक कठीण काम माझ्याकडे दिलं, ते म्हणजे राघवचे कॉस्ट्युम्स रेडी करणं, त्याला तयार करणं. हे असे बेल्ट्स मी फिल्म्समध्ये बघितले होते, असे सगळे कॉस्ट्युम्स, पण राघवच्या निमित्ताने मला खरोखर ते बघता आले. इट वॉज प्रिटी डिफिकल्ट, पण मस्त हँडसम दिसत होता माझा मुलगा. त्याच्याबरोबर मॅचिंग केलं आहे मी कलर, बघताय ना. सो तो रेडी झाल्यानंतर मी माझी तयारी करायला घेतली. मेकअप केला आणि त्यासोबत तितिक्षासोबत थोड्या गप्पा मारल्या. ती तर रेडीच असते ना सदैव, तिला वेळ नाही लागत तयारी करायला. तेवढ्यात माझी कानाची मागची फिरकी खाली पडली. इमर्जन्सीच्या वेळी हे जे काय होतं ना खरंच. तर अशा प्रकारे पटापट सगळं आवरून आम्ही दोघी निघालो. आम्ही दोघी आणि राघव. राघव वॉज प्रिटी एक्सायटेड. ॲन्युअल फंक्शनसाठी इतका तयार झाला, छान उत्साहात होता. हे बघून आम्हालाही बरं वाटत होतं. आम्ही त्याला चीअर करायला रेडी होतो.